समाजाचा मोर्चा महाडपासून थेट मुंबईकडे निघालाय। पोलिसांनी धनगर समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांना अडवून धरलं होतं। अखेर 2 तासांनी या मोर्चाला परवानगी देण्यात आली। सरकारने धनगर समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा नेत्यांनी दिला। दरम्यान धनगर नेते गोपीचंद पडवळकर आणि उत्तम जानकरांना पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इतक्या शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आंदोलन झालेले आरेवाडी सारख्या ठिकाणी 8 लाखाच्या आसपास समाज त्या ठिकाणी गोळा झालेला होता। आणि असं असताना राज्यामध्ये खडा सुद्धा धनगर समाजाने कुठल्या सार्वजनिक ठिकाणी बसवरती मारला नाही। आणि राज्यामध्ये कुठेही अशी परिस्थिती नसताना महाडचे पोलीस कारण नसताना या ठिकाणी लोकांना त्रास देण्याची भूमिका घेत आहेत। आणि अशा पद्धतीने त्यांनी जर त्रास द्यायला सुरुवात केली तर राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला या राज्यात सरकार तर जबाबदार असेलच, परंतु हे महाडचे पोलीस जबाबदार असतील।